इथं हे हे इनहेरिटन्सचे टाइप्स पाहिले होते. ठीक आहे. आणि आज आपण काय करतोय तर पुढचा जो टॉपिक आहे जसं की हा एक्सेप्शन हँडलिंग हे सी मध्ये सुद्धा मी घ्यायचं विसरलेलो म्हणून इकडे घेतोय. तो काय टॉपिक आहे? एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट येतात. काय? तर एरर आणि एक्सेप्शन. एक्सेप्शन. ठीक आहे. सो हे दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. वाटताना जरी एकच मीनिंग असलं तरी ह्या वेगवेगळ्या आहेत. काय वेगळं पण आहे बघा याच्यामध्ये? जे एरर्स आहेत हे कंपाइल टाइम मध्ये येतात. ठीक आहे. इट ऑकर्स ड्युरिंग कंपाइल टाइम. ठीक आहे. कंपाइल टाइम मध्ये या ऑकर होतात. ठीक आहे. आणि हे जे आहेत एक्सेप्शन हे कधी येतात तर इट ऑकर्स ड्युरिंग रन टाइम. रन टाइम मध्ये जेव्हा एक्झिक्युशन होत असतं ना त्यावेळेस आपण हे एक्सेप्शन्स येतात. बेसिकली एरर्स जे आहेत ते सिंटॅक्टिकल मिस्टेक्स असतात. बिकॉज ऑफ सिंटॅक्टिकल मिस्टेक्स. ठीक आहे. बट हे जे एक्सेप्शन्स आहेत हे कॉज बिकॉज मीनिंग और काय म्हणू शकतो? हा मीनिंग मुळेच हे काय होत असतात तर येत असतात. मीनिंग ऑफ कोड और मिसिंग समथिंग. ठीक आहे. काहीतरी मिसिंग वगैरे असेल तरच याला काय होतं तर ऑकर होत असतात. जसं की इथं सिंटॅक्टिकल काही मिस्टेक्स झालेल्या असतील तर त्या एररच्या अंडर येत असतात. ओके. सपोज की आपण कर्ली ब्रेसेस दिलेले नाहीये किंवा काहीतरी असा मिस्टेक केल्या तर ते कशाच्या अंडर येतात तर ह्या एररच्या अंडर येत असतात. वेअरएज एक्सेप्शन्स हे जे आहेत हे मीनिंगफुल असतं. फॉर एक्झाम्पल 1/0 लाइक धिस. ठीक आहे. आता हे सिंटॅक्टिकल जरी करेक्ट असलं तरी सुद्धा याचं मीनिंग काढता येत नाही. कोणत्याही संख्येला 0 ने डिव्हाइड केल्यानंतर काय होतं? काय होत असतं? कोणत्याही नंबर्सना 0 ने डिव्हाइड केलं तर? येस. गौरव, काय होतं? सपोज मी इथं 100 डिव्हाइड बाय 0 हे केलं तर आउटपुट काय असेल? इशिका, काय येईल याचं आउटपुट? येस. दोघांनाही माहित नाही. इन्फिनिटी येत असतं. कोणत्याही संख्येला 0 न डिव्हाइड किंवा 0 न पॉसिबलच नाहीये. ओके. सो इथं इन्फिनिटी येत असतं. सो इनफायनाइट और इन्फिनिटी आन्सर असणार आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं एरर जे आहेत हे हँडल नाही केलं म्हणजे करू नाही शकत आपण. कांट बी हँडल्ड. ठीक आहे. आणि याला काय आहे? कॅन बी हँडल्ड युजिंग एक्सेप्शन हँडलिंग ब्लॉक्स. ठीक आहे. यांना आपण
हँडल करू शकत नाही एरर्सना, वेअरएज एक्सेप्शन्सना हँडल करू शकतो. ओके, सिंटॅक्टिकल मिस्टेक केल्यानंतर काय हँडल करणार आहे, राईट? सो यांना आपण हँडल नाही करू शकत. ठीक आहे. आता हे एक्सेप्शन्स म्हणजे काय आणि ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे ते पाहिलं. मग आता जे एक्सेप्शन हँडलिंग टेक्निक हे जे आहे, एक्सेप्शन हँडलिंग म्हणजेच काय असतं, इट इज अ प्रोसेस टू हँडल रन टाइम एक्सेप्शन्स, और याला एरर्स असं म्हणू शकतो आपण. रन टाइम एरर्स, कंपाईल टाइम, रन टाइम, दोन टाइपचे सांगितले मी. सो हे रन टाइम एरर्स हँडल करण्यासाठी आपण यूज करतो. पुढे we perform exception handling, so the normal flow of the program किंवा तुम्ही application म्हणू शकता, application can be maintained even after runtime errors. जसं की तुम्ही बघा, पेमेंट, सपोज तुम्ही गुगल पे, फोन पे वगैरे करत आहात आणि पेमेंट सेंड करत आहात. ओके, सो त्या पेमेंट मध्ये कसं असणार आहे की इथं सपोज तुमचं एखादं पेमेंट फेल झालं, तर त्याला टॅकल करण्यासाठी काहीतरी एक्सेप्शन हँडलिंग टेक्निक यूज केली जाते, ज्याच्यामुळं एकतर त्या युजरला डिरेक्टली पोहोचतं किंवा तुम्हाला रिटर्न येतं, बॅक टू मेन अकाउंट येणार आहे. हे कशामुळे होतं, तर ह्या एक्सेप्शन हँडलिंग टेक्निकमुळे होत असतात. ठीक आहे, आणि हाच याचा यूज आहे, हाच याचा काय आहे, यूज असणार आहे. ठीक आहे, आणि याच्यासाठी आपण वेगवेगळे ब्लॉक इथं यूज करतो. ठीक आहे, सो बघा इथं मी काय करतोय की एक्सेप्शन हँडलिंग कीवर्ड्स किंवा ब्लॉक्स असं म्हणेल. ठीक आहे, सो 3 कीवर्ड्स यूज करतात किंवा 3 ब्लॉक यूज करतो आपण. त्यातला पहिला ब्लॉक आहे ट्राय ब्लॉक. ठीक आहे, ट्राय ब्लॉक असणार आहे. तो ट्राय ब्लॉक म्हणजेच काय असतं की एक असा कोड ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की एरर येऊ शकतो. ट्राय याच्या अंडर काय लिहायचं, तर असा कोड ज्याच्यामुळे एक्सेप्शन येऊ शकतं, त्याला सस्पिशियस कोड म्हणतात. त्याला आपण सस्पिशियस कोड म्हणत असतो. ठीक आहे, तो ट्राय ब्लॉक बघा इथं लिहितोय की वी आर the try block is used to place the code that may occur an exception. ठीक आहे, ज्याच्यामुळे आपल्याला येतो एरर येऊ शकतो, तो कोड आपण काय करतो, तर इथं ठेवत असतो. दॅट इज काय म्हणेल आपण याला, तर सस्पिशियस कोड. ठीक आहे, तो असा कोड ज्याच्यामुळे आपल्याला एरर येतो, हे याला कुठं लिहायचा, तर ह्या ट्राय ब्लॉकच्या अंडर लिहायचा. ठीक आहे, असं. आणि यानंतर पुढे ह्या ट्राय ब्लॉक मध्ये जर का काही एक्सेप्शन आलं, तर नेक्स्ट ब्लॉक असेल कोणता, कॅच ब्लॉक. ठीक आहे, कॅच ब्लॉक. तो कॅच ब्लॉक कशासाठी असतो, इट इज यूज टू हँडल एक्सेप्शन्स raised by ट्राय ब्लॉक. ठीक आहे, आपण काय करतो, तर जे काही एक्सेप्शन्स रेज केलेले आहेत ट्राय ब्लॉकने, त्या ट्राय ब्लॉकला कॅच करण्यासाठी हे काय करतो, तर कॅच ब्लॉक यूज करत असतो. पुढे वी कॅन यूज मल्टिपल कॅच ब्लॉक
multiple catch statement to handle different exceptions for सिंगल ट्राय स्टेटमेंट. एकाच ट्राय स्टेटमेंटला आपण मल्टिपल काय करू शकतो, तर कॅच ब्लॉक्स यूज करू शकतो. ओके, मल्टिपल असू शकतात, काही नाही. जसं की आपण एलिफ 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 यूज करतो ना, त्या टाइप मध्ये तुम्ही कितीही लिहू शकता. ओके, एका ट्राय ब्लॉकला मल्टिपल कॅच ब्लॉक असू शकणार आहेत. ठीक आहे, असं. आणि हे कशासाठी यूज करतो, तर डिफरंट एक्सेप्शन्स जे आहेत त्यांना हँडल करण्यासाठी आपण यूज करतो. ओके, आणि पुढे नेक्स्ट काय असेल, तर लास्ट वाला पॉइंट दॅट इज थ्रो. ठीक आहे, नेक्स्ट वाला किंवा लास्ट पॉइंट जो आहे तो असेल थ्रो. आता थ्रो करणं म्हणजेच काय आहे, की एरर यायच्या आधीच आपण थ्रो करत आहोत. थ्रो ब्लॉक. ठीक आहे, थ्रो ब्लॉक. तो थ्रो ब्लॉक म्हणजेच काय आहे, की हा एरर यायच्या आधीच किंवा एखाद्या पर्टिक्युलर कंडिशनला आपण काय करतो, की एरर्सना थ्रो करत असतो, रेज करत असतो. ठीक आहे, जो यालाच आपण थ्रो ब्लॉक असं म्हणतो. ट्राय ब्लॉक मध्ये सस्पिशियस कोड लिहितो. जर का आला काही एक्सेप्शन तरच आपण पुढे जाऊन लिहिणार आहोत किंवा थ्रो करणार म्हणजे कॅच करणार आहोत. पण जर का एररच नाही आला तर कॅच काहीच नाहीये. बट आपण एखादी परिस्थिती किंवा एखादी कंडिशन अशी लिहू शकतो ज्याच्यामध्ये काय असणार आहे, की सपोज एखादी कंडिशन मॅच झाली की लगेच आपण एखादं एक्सेप्शन रेज करू शकतो. ठीक आहे, तो थ्रो करणं म्हणजेच काय आहे, की पर्टिक्युलर कंडिशनला एक्सेप्शन्सना रेज करणं. ठीक आहे, इट इज used to throw exceptions for particular condition. ठीक आहे, आपण एखाद्या पर्टिक्युलर कंडिशनला एक्सेप्शन्स थ्रो करण्यासाठी किंवा रेज करण्यासाठी हे थ्रो वाला ब्लॉक यूज करत असतो. ठीक आहे, तर बघा हे 3 वेगवेगळे ब्लॉक्स आहेत. कोणते कोणते? कॅच, ट्राय आणि ट्राय कॅच थ्रो असे. बट हे कॉम्बिनेशन मध्ये येतात. ट्राय आणि कॅच एकाच वेळेस येतात. थ्रो कसं आहे, की आपण वेगळा सेपरेटली यूज करतो. ठीक आहे, थ्रो ब्लॉक इज used सेपरेटली. ओके, याला आपण लगेच यांच्यासोबत यूज करत नाही. मग आता याचा सिंटॅक्स बघणार आहोत आपण. ठीक आहे, सिंटॅक्स. तो ट्राय ब्लॉकचा आणि याचा एक कॅच ब्लॉकचा सिंटॅक्स आपण काय करणार आहोत, तो इथं पाहणार आहोत. ओके, तो बघा पुढे 1 सेकंद. आपण काय करेल, तर ट्राय त्यानंतर कर्ली ब्रेसेस. ओके, सस्पिशियस कोड असं लिहितो मी. सस्पिशियस कोड लाईक धिस आणि कर्ली ब्रेसेस याच्यानंतर कॅच असणार आहे. ठीक आहे, कॅच असा. तो याच्या प्रकारे आपण याला यूज करतो आणि कॅच मध्ये ब्रॅकेट मध्ये एक्सेप्शन असणार आहे. एक्सेप्शन नेम असं म्हणतो मी. एक्सेप्शन नेम असं डिक्लेअर करतो आपण. ओके, तो अशा प्रकारे याला लिहित असतात ट्राय आणि कॅचला. 1 सेकंद. हा,
एक्सेप्शनचं नाव असणार आहे. ठीक आहे. तो कधी कधी पॉइंटर्स वगैरे यूज करतात, डिपेंड्स अपॉन की कंडिशन कोणत्या टाईपचा एक्सेप्शन आहे वगैरे वगैरे, त्यानुसार आपण याला यूज करतो. ओके. ट्राय एक्सेप्शनचं नाव असेल, इथं ट्राय, तिथं काहीतरी सस्पिशियस कोड असेल, आणि याच्याच अंडर कधी कधी आपण काय करतो तर थ्रोला सुद्धा यूज करतो. ठीक आहे. थ्रो, आणि इथं काय असणार आहे की एखाद्या एक्सेप्शनचं नाव असणार आहे. इथं सम सम एक्सेप्शन नेम असं देतोय. ठीक आहे. आणि आपला कस्टम मेसेज सुद्धा असतो, एरर मेसेज. ठीक आहे. असं तो हे अशा प्रकारे असणार आहे. थ्रोचं ट्रायच्या ब्लॉकच्या अंडरच काय असेल की हा थ्रो येतो, नाही लिहिला तरी सुद्धा चालतं. ओके. तो हे अशा प्रकारे रेज केलं जातं. कॅच मध्ये परत काय असतो की हँडल कोड, एरर हँडलिंग कोड. एरर हँडलिंग कोड म्हणजे एरर आला तर काय करायचंय, तो कोड इथं आपण लिहितो कॅच मध्ये. ठीक आहे. तो अशा प्रकारे हे याचा सिंटॅक्स आहे. बघूयात की प्रॅक्टिकली याला कसं इम्प्लिमेंट करतात. C++ कंपायलर. तो फॉर एक्झाम्पल आपण पाहणार आहोत की याचा कोड कसा लिहितात. आपण अरे हा, सो हा चांगला आहे. वन कंपायलर. तो इथं आपण काय करतोय की इंट मेन मध्येच इथं जो हॅलो वर्ड वगैरे केलेला आहे, तो इथं काय करेल, मी एक ट्राय ब्लॉक लिहितोय. ठीक आहे. ट्राय ब्लॉक कर्ली ब्रेसेस मध्ये इथं इंटीजर नम इक्वल्स टू 10 सेमिकोलन, जो झिरो डिव्हिजन एरर जो आहे तो मी इंटीजर dn इक्वल्स टू 0 करतो. ठीक आहे. लाईक दिस. आणि याचं जे काही रिझल्ट आहे तो असा रिझल्ट. ओके. आणि आपण इथे एक कंडिशन लिहितोय. काय कंडिशन की इफ डिनॉमिनेटर इक्वल्स टू 0 असेल तर कर्ली ब्रेसेस मध्ये आपल्याला एरर थ्रो करायचा आहे. थ्रो काय थ्रो करायचं आहे तर रन टाइम एरर, रन टाइम अंडरस्कोर एरर. ठीक आहे. आता जर का याला इन्क्लूड करायचंच असेल ह्या रन टाइम एररला, तर इथं आपल्याला हॅश इन्क्लूड असं करावं लागतं. हॅश इन्क्लूड, आणि इथं लेस दॅन स्टँडर्ड एक्सेप्शन std एक्सेप्ट. ठीक आहे. स्टँडर्ड एक्सेप्शन. सो हे यूज करावं लागतं. आणि मग इथं आपण थ्रो करतोय. काय थ्रो करायचंय, कोटेशन मार्क मध्ये मी एखादा मेसेज लिहितोय की डिव्हिजन बाय 0, डिव्हिजन बाय 0 असं. ओके. जर का डिनॉमिनेटर हा 0 असेल तर. ओके. नसेल, आता सपोज एखादा एक्सेप्शन नाही येत आहे किंवा डिनॉमिनेटर 0 नाही येत आहे, मग त्या केसमध्ये आपण काय करतोय की इथं ह्या रिझल्ट इक्वल्स टू रिझल्ट मध्ये हा न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर याला डिवाइड केलं, सेमिकोलन, आणि आपण सी आउट करतोय. काय सी आउट करायचंय
तर Cout like this, Cout, then इथं result equals to आणि पुढे काय असणार आहे, रिझल्ट असणार आहे. ठीक आहे, सेमिकोलन केला आणि यानंतर एंड एल वगैरे करायचं असेल तर, आणि या एक्सेप्ट म्हणजे ट्रायच्या ब्लॉकच्या बाहेर, म्हणजे हे जे कर्ली ब्रेसेस आहेत ना, त्या ट्राय ब्लॉकच्या ब्रॅकेटच्या बाहेर आपण काय करणार आहोत, तर कॅच लिहिणार आहोत, कॅच असं. आणि आपण ब्रॅकेटमध्ये कॉन्स्टंट आणि इथं काय असणार आहे की एक्सेप्शन एम्परसेंट लिहायचं असतं इथं आणि त्याला नाव द्यायचं ई. ठीक आहे, असं. आणि मग आपण काय करेल की सी आउट करा असं, आणि मी एक्सेप्शनचं नाव प्रिंट करायचा प्रयत्न करतो. तो एक्सेप्शन स्पेस असं, आणि पुढे ई डॉट व्हॉट काइंड ऑफ एक्सेप्शन इट इज, त्यासाठी आहे हे, लाईक धिस. आता आपण डिनॉमिनेटर तर 0 दिलेलाच आहे. तर बघा, रन करून बघतो काय आहे. इथं एक्सेप्शन काय आलंय की डिव्हिजन बाय 0 असं आलेलं आहे. हे हा जो काही मेसेज दिलाय आपण तो आलेला आहे. म्हणजे इथं बघा, कोलन करतो हवं तर आणि मग रन करतो. हे एक्सेप्शन कोलन आणि त्याच्या पुढं ई डॉट व्हॉट म्हणजेच काय येणार, तर हा मेसेज येणार आहे. असं काय आलं, तर डिव्हिजन बाय 0, किंवा तुम्ही इथं मेसेज दुसराही देऊ शकता, डिव्हिजन बाय 0 इज नॉट अलाउड. ठीक आहे, आणि रन केलं तर इथं काय असणार आहे, डिव्हिजन बाय 0 इज नॉट अलाउड असं असणार आहे. सो लाईक धिस असं येईल. मी हा कोड जो आहे तो कॉपी करतो. लॉग इन करून बघूयात. सेकंड, मी लॉग इन करतो. रेकॉर्ड राहत असेल तर बेटर आहे. ठीक आहे, तो अजून काय येत आहे, तो काही ऑप्शन आहेत, डाउनलोड सुद्धा करता येते. तो डाउनलोड मध्ये कसं दिसतंय बघूया. सेकंड, गुड. मेन डॉट सीपीपी चांगल्या प्रकारे आउटपुट येत आहे. तो तुम्ही तेही लिहू शकता. हे बघा, कोड ॲज इट इज डाउनलोड झाला. ओके, तो चांगला आहे आणि याला सेवही करू शकताय. ओके, सो येस, मेन डॉट सीपीपी. बाकीचं परत नंतर बघाल. मी हा कोड कॉपी करतोय आणि आपल्या चॅटमध्ये पेस्ट करणार आहे. फक्त लक्षात घ्याल की ट्रायच्या अंडर काय लिहायचं आहे. ठीक आहे, ट्रायच्या अंडर काय लिहायचं. सो इथं मी सिंटॅक्स दिलाय की ट्राय, त्यामध्ये तिथंच थ्रो एक्सेप्शनचं नाव असणार आहे आणि जे काही एक्सेप्शनचं नाव असेल ते इथं लिहायचंय. आणि असा सिंटॅक्स आहे की एखादं डेटा टाईप एक्सेप्शन एम्परसेंट लिहायचं, हा बिल्ट इन लायब्ररीला यूज करतो. आणि मग जो काही एक्सेप्शन आलेला आहे, जे आपण इथं रिटर्न केलंय,
ते रिटर्न ह्या ई ला होतं. ओके, असं त्या ई ला इथं काय होणार आहे की एक्सेप्शन येणार आहे असं. तो हे यूज करतात आणि तुम्ही वेगवेगळ्या एक्सेप्शन्स यूज करू शकता. जसं की आता आपण डिव्हिजन वगैरे यूज केलेलं होतं. ओके, तर बघा आणखी एखादं एक्झाम्पल मी घेतोय. न्यू हॅलो डिलीट आणि पुढे नेमस्पेस स्टँडर्ड वगैरे यूज करायची काही गरज नाहीये. आणि पुढे इथं एडिटर वरती क्लिक केल्यानंतर आणखी हे बघा चांगल्या प्रकारचं एडिटिंग ऑप्शन आहे. तो तुम्ही ट्राय करा याला. ठीक आहे, मी पाठवतोय चॅट मध्ये, ट्राय कराल. ठीक आहे, आणखी याला झूम वगैरे करू शकताय तुम्ही. ओके, तो त्यातही काय काय आहेत वेगवेगळे टेम्पलेट्स यूज करू शकताय. तो आता पुढे नेक्स्ट मी याला झूम केलंय. लँग्वेज कोणती तर C++. ठीक आहे, लाईक दिस. तुम्ही इथं मोड वगैरे चेंज करू शकताय. हे सुद्धा मी काढून टाकतोय. आता पुढे नेक्स्ट काय असेल की आपल्याला आणखी एखादा एरर जो की स्टँडर्ड एरर जे आहेत ते भरपूर सारे स्टँडर्ड एरर्स आहेत जे की तुम्ही हँडल करू शकता. बट हे बघा हे सर्व काही स्टँडर्ड एरर्स आहेत. ओके, मेमरी अलोकेशन, बॅड लॉजिक वगैरे वगैरे, लेंथ आउट ऑफ रेंज, ओव्हरफ्लो, अंडरफ्लो वगैरे. तो येस, नेक्स्ट 1 सेकंड मी आता विचार करतो. येस, म्हणजे आपण ते नॉर्मली यूज करतोय ना ट्राय अँड कॅच, डिवाइड बाय झिरो वगैरे खूप पॉप्युलर आहेत. ओके, की डिव्हिजन बाय झिरो तुम्हाला हँडल करता यायला पाहिजे, जो आता आपण प्रोग्राम केला तो वाला. बट असं नाहीये की तेच फक्त आहे, तुम्ही दुसरं सुद्धा घेऊ शकता. ओके, सो सेकंड पॉइंटर वगैरे सुद्धा लिहू शकतो. तसं नॉर्मल बघा जिथं काहीच हे नाहीये, सिच्युएशन नाहीये, तशा केसमध्ये सपोज आता तुम्हाला समजेच नाहीये बट एक्सेप्शन हँडलिंग करायला लावलं, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, इथं ट्राय लिहा, कर्ली ब्रेसेस याच्या अंडर डिरेक्टली थ्रो लिहा आणि तिथं कोणतीही व्हॅल्यू द्यायची, थ्रो आणि 10 केला आणि याच्या बाहेर या, त्या ट्रायच्या बाहेर, आणि इथं कॅच लिहायचं. ओके, कॅच मध्ये इंटिजर, जसं की मगाशी मी कॉन्स्टंट यूज केलं तसं आता इंटिजर n करतोय. काय n केलं? कारण आता आपण 10 रिटर्न करतोय.
ठीक आहे. तो आपला आउटपुट हे इंटिजरच असणार आहे, म्हणून मी इंट यूज केलं सी आउट, आणि इथं काय असेल की हँडलिंग एरर, आणि इथं काय करायचं तर ई डॉट, ऍक्च्युली एन डॉट करायला पाहिजे, किंवा त्याचं नावच नाही यूज केलं आपण. मगाशी जसं यूज केलं तसंच तुम्ही यूज करू शकता, किंवा मी इथं आता डिरेक्टली एन प्रिंट करून घेतो, आणि इथं सॉरी एंड ऑफ लाईन रन केला. मेन काउंट वॉज नॉट डिक्लेअर्ड, सी आउट लिहायचं होतं. हे बघा, असा एरर किंवा असा आउटपुट येणार आहे. ठीक आहे. तर इथं अशा प्रकारे हे आउटपुट आलेलं आहे. कॉपी केलं, इथं पेस्ट केलं, तर तुम्ही कोड डिरेक्टली घेऊ शकता असा. ओके, लाईक दिस. आणखी भरपूर सारे तुम्ही प्रॉब्लेम्स यूज करू शकताय. ठीक आहे. म्हणजे डिव्हिजन बाय झिरो वगैरे तर ठीक आहे. आता हम्म, आता अजून काही करता येते का वगैरे. एक मिनिट. आणखी एक एक्झाम्पल मी यूज करतो. काय असेल की आपल्याला एज घ्यायचा आहे, वोटर आहे की नाही हे चेक करायचं आहे. ठीक आहे. एखादा पर्टिक्युलर पर्सन जो आहे हा वोटर आहे की नाही हे चेक करायचं. मग आपण काय करेल की इनपुट्स कसं घेतात, इनपुट्स कसे घेतात इथं सीन न घेत असतात, आणि आपल्याला इथं एम्परसेंट वगैरे लिहायची गरज नाही. आपण डिरेक्टली एज लिहिली, सेमिकोलॉन द्या, आणि इथं हवं तर सी आउट, आणि कसं असणार आहे आउट काय लिहायचंय, मी इथं लिहितोय एंटर युअर एज. ठीक आहे. असं कोलन करून स्पेस केला, आणि एंडेल सेमिकोलॉन, आणि मग इथं मी इफ लूप लिहितोय. जर का एज हे लेस दॅन 18 असेल, 18 पेक्षा जर का लेस दॅन असेल, तर आपल्याला एरर रेज करायचा आहे. ठीक आहे. एरर रेज करायचा आहे. काय एरर रेज करायचा आहे, मी इथं एक मेसेज देतो की ब्रॅकेटमध्ये यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे. तुम्ही एलिजिबल नाही आहे असं वोटिंग, आणि ट्राय ब्लॉकच्या नंतर इथं मी एंटर करून, किंवा ह्या ट्राय ब्लॉकला सुद्धा आपल्याला जरासं नीट अलाइनमेंट करावं लागेल. या इथं आपण कॅच ब्लॉक लिहिल, आणि ह्या कॅच ब्लॉक मध्ये आपल्याला काय लिहायचंय, हे काय दाखवायचंय ते इथं सांगावं लागेल. की जसं की आता स्ट्रिंग आपण एंटर करतोय, जर का स्ट्रिंग असेल तर कॉन्स्टंट यूज करा, कॉन्स्ट. ठीक आहे. त्यानंतर कॅरेक्टर्स असणार आहेत, तो कॅरेक्टर्स, आणि इथं काहीतरी
स्टार करून एक्सेप्शन असेल. ओके, स्टार एक्सेप्शन आणि मग आपण इथं जाऊन कर्ली ब्रेसेस मध्ये सी आउट करेल असा आणि इथं एरर इज इक्वल्स टू और एरर इक्वल्स टू पेस्ट करून इथं काय असणार आहे EXP सेमिकोलॉन द्या. ठीक आहे, ब्रॅकेट्स चेक करू देते एकदा. तर बघा मी याला रन करतो. काही सेमिकोलॉन दिलेत. एंटर युअर एज म्हणून आलेला आहे. ठीक आहे, सो मी एंटर करतोय 21. ठीक आहे, एंटर केलं 21. याचा इनपुट बॉक्स क्लिक नाही होत आहे. परत एकदा रन करतो मी. इंडेल का करतो. ओके, प्लीज नो इनपुट ऍक्सेप्टेड. ओके, तुम्ही इथं एडिटर वरती जाऊन एडिट कराल. ठीक आहे, कोड जो आहे तो रन होणार आहे. सो ओके, मे बी समथिंग इज हॅपन, बट हा कोड रन होणार आहे. ठीक आहे, सो दुसरा एडिटर वगैरे यूज करून बघा. ठीक आहे, एक्सेप्शन हँडलिंग हे सिम्पल आहे. एक्सेप्शन हँडलिंग सिंपल आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे की ट्राय ब्लॉकच्या अंडर थ्रो करा. तुम्हाला जो मेसेज द्यायचा आहे तो मेसेज द्या आणि ट्राय ब्लॉक संपल्यानंतर कर्ली ब्रेसेस संपल्यानंतर मग इथं कॅच ब्लॉक घ्या. ओके, लाईक दिस आणि इथं ब्रॅकेट कंप्लीट कराल. बस एवढंच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे काय असेल तर ट्राय ब्लॉक्स वगैरे असणार आहेत. ओके, तो हे सर्व काही आपण आतापर्यंत पाहिलंय. तो एक्सेप्शन हँडलिंग म्हणजेच कधी यूज होत आहे, जेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की एरर्स ना हँडल करायचा आहे, त्या केसमध्ये तुम्ही एक्सेप्शन हँडलिंग यूज करू शकता. आणि बेसिकली हे जे काही एक्सेप्शन हँडलिंग आहे, हे एक्सेप्शन हँडलिंग काय करतं तर आपला जो नॉर्मल फ्लो आहे प्रोग्रामचा तो फ्लो कंटिन्यू ठेवणार आहे. ओके, आणखी ओप्स बद्दल जेवढं काही तुम्हाला शिकता येत आहे ते शिकाल. ओके, तो इनहेरिटन्स वगैरे झालंय. वरती एक्झाम्पल सुद्धा घेतलेले आहेत.
ठीक आहे. आणि पॉलिमॉर्फिझम घेतलं नाही का? ओके, इनहेरिटन्स झालं होतं. ठीक आहे, पॉलिमॉर्फिझम घेऊयात उद्या. मी इथं आत्ताच लिहून ठेवतो. पॉलिमॉर्फिझम फाईल हँडलिंग सेमच आहे, जसं C++ मध्ये होतं तसंच इथेही आहे. ओके, तो पॉलिमॉर्फिझम ही बघायचं आहे आपल्याला. पॉलिमॉर्फिझम हे दोन प्रकारचे असतात, कंपाईल टाइम आणि रन टाइम. ओके, कंपाईल टाइम मध्ये फंक्शन ओव्हरलोडिंग असतं किंवा ऑपरेटर ओव्हरलोडिंग, आणि हे रन टाइम जे आहे ते व्हर्च्युअल फंक्शन असतं. म्हणजे रन टाइम मध्ये आपण एखादा फंक्शन लिहित असतो असं. ओके, रन टाइम पॉलिमॉर्फिझम जे आहे ते कसं असेल की आपण रन होत असताना काहीतरी कॉल करतो किंवा डिक्लेअर करणार आहोत. ठीक आहे, असं. आणि इनहेरिटन्स कसे करायचे? आता पॉलिमॉर्फिझम म्हणजेच कसं असणार आहे की एकदम सिंपल भाषेमध्ये तो, इथं बघा, मी एक फंक्शन म्हणजे कंपाईल टाइम एक्सेप्शन लिहितो किंवा पॉलिमॉर्फिझम लिहितो. रिफ्रेश करतोय, तो न्यू करतो इथं. ठीक आहे, नेम स्पेस स्टँडर्ड वगैरे असणार आहे, हे सी आउट काढून टाकतो. वरती एक क्लास लिहिणार आहे, क्लास ए, कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये एक इंट ए, इंटिजर ए डिक्लेअर केला आहे. त्यानंतर पब्लिक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. कोणते कोणते असतील तर इथं पब्लिक मेथड डिक्लेअर करतोय, व्हॉइड डिस्प्ले म्हणून. ठीक आहे, आणि ह्या मेथडच्या अंडर आपण सी आउट करतोय. काय सी आउट करायचंय? तर मी जस्ट एक क्लास ए करतो असं, आणि सेमिकोलॉन दिला. डिस्प्ले मेथड, आणि याच जे काही हा जो काही क्लास आहे ए, याला क्लास बी हा इनहेरिट करेल. कसा इनहेरिट करतो तर कोलन करून मोड असणार आहे ए. ठीक आहे, क्लास ए. त्यानंतर इथं मी इंट बी करेल. हवं तर तुम्ही ए च्या बी च्या व्हॅल्यूज देऊ शकता कोणत्याही. ओके, नाही लिहिलं तरी चालेल, यांची काही गरजही नाही. ठीक आहे, तो मी इथं डिरेक्टली पब्लिक लिहितो. ओके, पब्लिक कोलन, आणि इथं void डिस्प्ले कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये सी आउट, आणि इथं क्लास बी असं लिहितोय. ठीक आहे, सेमिकोलॉन दिला. मेनच्या अंडर जाऊन तुम्हाला ऑब्जेक्ट डिक्लेअर करावा लागणार आहे. मेनच्या अंडर जाऊन काय असेल की एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करा. बघा, कुणाचा ऑब्जेक्ट डिक्लेअर करेल आपण? कॅपिटल बी चा, बी क्लासचा. मी ओबीजे इज इक्वल्स टू, और काही नाही आहे तो तुम्ही इज इक्वल्स टू कॅपिटल बी कराल, लाईक धिस. आणि मग पुढे जाऊन आपण काय करणार आहोत बघा, इथं डिस्प्ले मेथडला कॉल करेल. ओके, ओबीजे डॉट डिस्प्ले मेथडला. तो आधीची डिस्प्ले मेथड जी होती ती क्लास ए म्हणत होती. ठीक आहे, त्यानंतरची जी डिस्प्ले मेथड आहे ती काय बोलते तर बी बोलत आहे. ठीक आहे, सो हेच काय असणार आहे की मिनिंग असतं की एकाच मेथडला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहितोय आपण. सो बघा, आपल्याला आउटपुट काय आलं तर बी आलेला आहे. ओके, बी असं आलेलं आहे. तर यालाच आपण काय म्हणतो की पॉलिमॉर्फिझम. एकच नाव बट मल्टिपल फॉर्म्स मध्ये आपण यूज करतो, त्याला आपण पॉलिमॉर्फिझम वगैरे म्हणत असतो. ओके, मग तुम्ही कोणतंही घेऊ शकता, काही एक्झाम्पल घ्या. जसं की स्टुडंट आणि टीचर याचं जर का घ्यायचं झालं,
आणि कॉलेज मेंबर. तर तुम्ही डिस्प्ले मेथड आपण वेगवेगळी यूज करत होतो. तो त्या डिस्प्ले मेथडला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहितोय, तर त्यालाच आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो. ओके. डिस्प्ले मेथड टीचर मध्येही, डिस्प्ले मेथड स्टुडंट मध्येही, आणि डिस्प्ले मेथड कशात असणार आहे की कॉलेजमध्येही, कॉलेज मेंबरच्या अंडर सुद्धा. तर यालाच आपण मेथड ओव्हर रायडिंग म्हणतो. जर का आपण मागच्या मेथडचा रेफरन्स घेत असेल तर ओव्हरलोडिंग होतं. ओके. मागच्या मेथडचा जर का रेफरन्स घेत असेल तर ओव्हरलोडिंग होत असतं. अदरवाईज काय असणार आहे की ओव्हर रायडिंग होत आहे. हम्म. तो मेथड ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हर रायडिंग हे म्हणतात. तसंच ऑपरेटर ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हर रायडिंग हेही असतं. ओके. म्हणजे इंटिजरचं मल्टिप्लिकेशन करणारा ऑपरेटर, त्याला ओव्हरलोड केला फ्लोट याच्यासोबत ओव्हरलोड करण्यासाठी. ठीक आहे. तो असं यालाच आपण ओव्हरलोडिंग. पॉलिमॉर्फिझम लक्षात ठेवायचं, एकच मेथड बट डिफरंट फॉर्म. तेच इथं क्लास ए मध्ये त्याचं मिनिंग होतं क्लास ए असं प्रिंट करायचं, बट तेच बी मध्ये काय झालं, क्लास बी म्हणून आलेला आहे. यालाच आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो. ठीक आहे. असं. आणि हे जे काही मोड आपण यूज करतोय, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, हे काय असणार आहे, तर एन्कॅप्सुलेशन ऑर डेटा अब्स्ट्रॅक्शन असणार आहे. एन्कॅप्सुलेशन ऑर डेटा अब्स्ट्रॅक्शन हे असणार आहे, याला म्हणतो आपण. ठीक आहे. तो हे लक्षात घ्याल आणि प्रॅक्टिस करा. कन्स्ट्रक्टर झालाय आपला, राईट. कन्स्ट्रक्टर्स वगैरे झालेत. येस, दिस पॉइंटर सुद्धा झालाय. ओके. तो याच प्रॅक्टिस करा या सी ची. ठीक आहे. सॉरी, सी अँड सी प्लस प्लस ची. त्याचं ओव्हरऑल डॉक्युमेंटेशन जे आहे, ते ओव्हरऑल डॉक्युमेंटेशन मी पास करतो इथं. आणि उद्यापासून आपण सिम्पल प्रोग्रामिंग, दॅट इज HTML चालू करतोय. जे की आता की प्रोग्रामिंग तुम्हाला मे बी अवघड गेलं असेल समजायसाठी. तर उद्यापासून आपण HTML चालू करतोय. HTML, CSS, Bootstrap हे शिकणार आहोत आपण. तो उद्यापासून आता VS कोड लागेल. तो VS कोड रेडीच ठेवा. आणि याच्यामध्येच आपण काय करणार आहोत की पूर्ण कोड वगैरे करणार आहोत. ठीक आहे. तुम्ही हं. तो सी प्रोग्राम्सच्या अंडर हे काय असतील, सर्व असणार आहेत. VS कोडचा डेटा जो आहे तो डिलीट करता येईल. येस. तो उद्या मी इथं एक नवीन फोल्डर क्रिएट करतोय, दॅट इज HTML_Qt असा. मग आता उद्यापासून तुमची इंटरेस्टिंग प्रोग्रामिंग चालू होईल, जे की तुम्ही इझिली डेव्हलपही कराल. UI UX असणार आहे. चांगल्या प्रकारचं डिझायनिंग वगैरे शिकूयात उद्यापासून. ठीक आहे. तो आज आपण इथेच थांबतोय आणि बघूयात